सोरायसिस बरा झाला आहे, पण सतत भीती वाटते की पुन्हा तो परत येऊ नये। नमस्कार, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणती डाएट पाळावी किंवा कोणत्या गोष्टी फॉलो कराव्यात ज्यामुळे तुमचा सोरायसिस बरा झाल्यानंतर पुन्हा परत येणार नाही आणि तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही आणि माझीही गरज भासू नये। तर सर्वात आधी तुम्ही सकाळच्या दिनक्रमात काय करायचं आहे ते पाहूया। सकाळी उपाशी पोटी चहा पिण्याची जी सवय आहे ती कृपया बदलून टाका। तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता किंवा निमने तुमचा दिवस सुरू करू शकता। त्यात एक चमचा गिलोय ज्यूस मिसळू शकता। नैसर्गिक ते मिसळून पिऊ शकता ज्यामुळे तुमचं गट सिस्टीम व्यवस्थित काम करेल, गट मायक्रोबायोम बिघडणार नाही, टॉक्सिन्सही बाहेर जातील आणि तुम्हाला फ्लेअर अप येणार नाही। पुढचं लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ब्रेकफास्ट करता तेव्हा 2 ते 3 भिजवलेले अक्रोड किंवा बदाम घेणं आवश्यक आहे। भिजवून का, कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो। उष्ण पदार्थ घेतले तर पित्त वाढू शकतं, और भिजवून जर तुम्ही ते घेतले तर त्याची पौष्टिकता टिकून राहील आणि ते तुमच्या शरीरात पित्त वाढवणार नाही आणि उष्णता देखील निर्माण करणार नाही, म्हणून हे घालणं आवश्यक आहे। पुढे लक्षात ठेवा की नाश्ता भरपूर करा आणि नाश्त्यात प्रोटीनयुक्त आहार असेल तर संपूर्ण दिवस छान जाईल आणि तुमचं रोगप्रतिकारक शक्तीही संतुलित राहील, ते तुमच्या विरोधात काम करणार नाही। प्रोटीनयुक्त आहार निवडायचा असेल तर तुम्ही स्प्राउट्स, मूग डाळ, चिला, ओट्स अशा गोष्टी प्राधान्य देऊ शकता। हे नट्स आणि सीड्स भिजवा, त्यांना वाळवा आणि त्यांचा पावडर करून ठेवा। मग त्याची स्मूदी बनवून तुम्ही ती पिऊ शकता किंवा ताकात घालून पिऊ शकता किंवा सॅलडवर शिंपडून खाऊ शकता, कारण त्यामुळे सर्व विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील। तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि शरीरात जी काही कमजोरी किंवा काहीही त्रास जाणवत असेल ते सगळं दूर होईल आणि तुमचा दिवस चांगल्या जेवणाने सुरू होईल। तुमच्या संपूर्ण दिवसाबद्दल बोलायचं झालं तर दिवसभर कोणत्या गोष्टी प्राधान्य द्यायच्या आहेत हे पाहूया। जर मी फळांची गोष्ट केली तर फळांमध्ये हे नक्की करा की तुम्ही अटी इन्फ्लेमेटरी फळं खाता, जसं डाळिंब, सफरचंद, पपई। तुम्ही ही फळं खावीत। आंबट फळं खूप जास्त खाऊ नये, विशेषतः आंबा टाळा, कारण तो पित्त वाढवतो आणि उष्ण असतो। गोड आंबे देखील पित्त वाढवतात। आता असं समजू नका की गोड आंबे खात आहात म्हणून सोरायसिस वाढणार नाही, कारण त्याची तासीर उष्ण आहे, त्यामुळे ते पित्त वाढवेल आणि सोरायसिस वाढवेल, म्हणून तुम्ही आंबा टाळलाच पाहिजे। त्यासोबत तुम्ही ताक घेऊ शकता, बटर मिल्क घेऊ शकता। खूप जास्त दहीचं सेवन तुम्ही टाळावं, ते फक्त पातळ स्वरूपातच घ्यावं। दुधापासून बनलेल्या गोष्टी तुम्ही घेऊ नये। जर तुम्हाला सकाळी दूध पिण्याची सवय असेल तर ती सवय सोडा आणि त्याऐवजी दुसरं काही घ्या। नारळाचं दूध, ओट मिल्क किंवा तुम्ही सोयाबीनचं दूध घेऊ शकता, पण तुम्ही गाय किंवा म्हशीचे कोणतेही उत्पादने घेऊ नये। गाय किंवा म्हशीपासून मिळणारे दूध तुम्ही घेऊ नका। जर तुम्हाला सोरायसिस असेल तर खूप जास्त घी आणि पनीर टाळावं लागेल। तुम्ही सोया पनीर घेऊ शकता। दुपारच्या जेवणात तुम्ही हे नक्की करा की तुमचं जेवण पूर्णपणे पौष्टिक असावं। कार्ब्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, चांगली ऊर्जा आणि उत्तम चवीने भरलेलं असावं। त्यासाठी तुम्ही साल, बीटरूट किंवा काकडी घालू शकता। हे हायड्रेशनही टिकवून ठेवेल, विटॅमिन ए देखील मिळेल, हिमोग्लोबिन वाढेल, आयर्नही वाढेल। तुम्ही डाळही घेऊ शकता। कोणतीही प्रकारची डाळ घ्या, भात घ्या, पोळीही खा आणि तुमच्या आवडीची कुठलीही हिरवी भाजी खा। पुढे तुम्ही हे नक्की करा की जर तुम्हाला ग्लुटेनची कुठलीही ॲलर्जी किंवा संवेदनशीलता असेल तर तुम्ही ते मिलेट्सने बदलू शकता, म्हणून तुम्ही ज्वारी, बाजरी, रागी किंवा कुठल्याही प्रकारचे मिलेट्स बनवून खाऊ शकता। त्याची भाकरी तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला त्याने ॲलर्जी होत नसेल आणि तो तुम्हाला उष्णता देत नसेल, तसेच तुम्ही तो पचवू शकताल तर तुम्ही तो वापरू शकता। मग तुम्ही संध्याकाळच्या स्नॅकमध्ये मखाना खाऊ शकता, भाजलेले बीज खाऊ शकता किंवा कुठला तरी फळ घेऊ शकता। केळही घेऊ शकता जेणेकरून ऊर्जा मिळेल किंवा कुठलाही हेल्दी स्नॅक तुम्ही चिल्याच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा चिल्यामध्ये कुठलीही भाजी भरून खाऊ शकता। जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी खूप भूक लागते तरीही हे नक्की करा की स्नॅक ऊर्जा देणारा आणि आरोग्यदायी असावा। पुढे तुम्ही डिनरमध्ये लक्ष द्या की डिनर हलका असावं। तुम्ही इच्छित असल्यास सूप किंवा डाळ पिऊ शकता, स्नॅक्स खाऊ शकता। जर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवत असाल तर रात्री पोळी किंवा भात टाळा। तुम्ही भाज्या सॉटे करून खाऊ शकता, सलाड खाऊ शकता आणि हलकं डिनर घ्या, कारण रात्री विशेषतः आपल्याला जेवणानंतर लगेच झोपायचं असतं
त्यामुळे जास्त खाण्याची गरज नाही. तुमच्या वेटला रिलॅक्स होण्यासाठी संधी द्या. वेळ द्या जेणेकरून पचन आणि मेटाबॉलिझम व्यवस्थित चालू राहील. टाळण्यासाठी तुम्ही काय टाळायला हवं? डेअरी प्रॉडक्ट्स. जसं मी आधीच सांगितलं आहे, जर तुम्ही खूप जास्त प्राणीजन्य प्रोटीन खात असाल, जसं की मासे, नॉनव्हेज, अंडी, मटण, बीफ, पोर्क हे सगळं प्रॉन्स खात असाल तर हे तुम्हाला कमी करावं लागेल. कोणत्याही प्रकारचं प्राणीजन्य प्रोटीन तुम्ही खाऊ नये. जर तुम्हाला मासळीची ॲलर्जी नसेल आणि तुम्ही नॉन-व्हेजिटेरियन फूडचे खूप शौकीन असाल तर तुम्ही वन्सा वाईल्ड मासे खाऊ शकता, पण तेही कमी प्रमाणात. दररोज नाही, आठवड्यातून किंवा 10 दिवसांतून एकदाच तुम्ही मासे खाऊ शकता आणि कोणत्याही प्रकारचं प्राणीजन्य प्रोटीन टाळावं. अनावश्यकपणे जर तुम्ही खूप जास्त प्रोटीनचे डबे खात असाल किंवा प्रोटीन पावडर घेत असाल तर त्याची गरज नाही. तुम्ही नैसर्गिक स्रोतांमधूनही तुमच्या शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करू शकता. पुढे तुम्ही खूप जास्त प्रोसेस्ड फूड, तयार अन्न, कॅन फूड, बाहेरचे जेवण, मैदा, बर्गर, पिझ्झा हे सगळं टाळावं. यांच्या पर्यायांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे पदार्थ तयार करू शकता. घरी आरोग्यदायी पद्धतीने बनवू शकता. बेकरीचे जे पदार्थ असतात, बिस्किट्स किंवा इतर बेकर प्रॉडक्ट्स, जेवढेही फूड आयटम्स येतात ते सगळे तुम्ही टाळले पाहिजे, जेणेकरून तुमचं सोरायसिस पुन्हा वाढू नये. मी इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही या सगळ्याचं 100% पालन केलं तर कदाचित तुम्हाला डॉक्टरची गरज भासणार नाही आणि वारंवार माझ्याकडे हा प्रश्न येणार नाही की बरे झाल्यानंतरही पुन्हा काय येतंय. कदाचित माझीही गरज भासणार नाही आणि तुम्ही सोरायसिसपासून मुक्त राहाल. आणि जर ते शक्य नसेल तर खाली दिलेल्या